हरवाडे सर. तर वळूया मित्रांनो मैदानामध्ये. मी संदीप जगे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय केजी क्रिकेट मंडळ नवगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाशिवरात्री चषक 2026 मध्ये पहिल्या फेरीच्या लढती संपल्यात. आता आपण दुसऱ्या फेरीच्या लढतीमध्ये आलोय. पण दुसऱ्या फेरीच्या लढतीमध्ये एक गोष्ट मात्र कायम आहे की ताश के पत्तों से महल नहीं बनता, नदी को रोकने से समुंदर नहीं बनता, आगे बढ़ते रहो जिंदगी में हर पल, क्योंकि एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. पीएनपी चषकाचा मॅन ऑफ द सिरीज पहिला चेंडू या वेळेला या गोष्टीसाठी ओळखला जातो प्रेसी नवगाव संघाचा अप्रतिम अर्थातच खेळाडू मुस्तकीम मुकादम या वेळेला गोलंदाजीसाठी आलाय. नाणेफेकीचा कौल मृणाल वर्सोलकर अर्थात प्रेसी नवगाव संघाने जिंकल्यानंतर दिगंबर हामळेच्या अर्थातच शैलेश पवार यांनी पुरस्कृत केलेल्या जय मल्हार नवगाव संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं. आणि मग आता या वेळेला लोअर फुल टॉस कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये, बरोबर गॅप मधून ज्या पद्धतीने हा चेंडू काढलाय सीमारेषेच्या बाहेर जाणार पहिला चौकार. फॉर इंटरेस्टिंग असेल, एम फॉर मुस्तकीम म्हणा, एम फॉर मुजम्मिल म्हणा, पण या वेळेला मैदानामधला जो एम फॅक्टर आहे ना तो मैदानामध्ये एक वेगळ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही अनुसरू शकता. कारण जिथे मैदानामध्ये एका विरुद्ध एक अशा बुद्धिबळातल्या चाली सोडून मैदानामध्ये क्रिकेटच्या चाली सुद्धा तुम्हाला अनुभवायला मिळतील. ऑफस्टम्पच्या बाहेर थोड्या अंशी आउट ऑफ द ऑफस्टम्प करण्याची रणनीती होती आणि त्या रणनीतीमध्ये पंचांकडून इशारा आला की हा वाईड असेल. 5 धावा धावफलकावरती आल्या. आपल्याला थोड्या अंशी पाठीमागे जावं लागेल की या दोन्ही संघाने अतिशय तडफदार पद्धतीने पहिले सामने जिंकले आणि ज्या आवेशात त्यांनी हे सामने जिंकलेत ना त्याच्यामुळे दुसऱ्या सामन्याचा दडपण दबाव त्यांनी नक्कीच झुगारून लावला असेल. मुस्तकीम या गोलंदाजीसाठी तो ओळखला जातो मेनी टाइम्स. म्हणजे मुस्तकीम असा एक खेळाडू आहे मैदानामध्ये की ज्या ज्या वेळेला तो गोलंदाजीला येतो त्या वेळेला त्याचं स्वतःचं ॲथलेटिझम वेगळं आहे. एकाच ऍक्शन्स मध्ये तो ज्या वेळेला चेंडू आत घेतो, ऑफस्टम्पच्या बाहेर काढतो, चेंडू वेगाने उसळतो आणि काही वेळेला चेंडू खाली सुद्धा राहतो. पण आता मात्र बाटच्या पट्ट्यात मिळालाय. तो तुफानी आहे, तडफदार आहे. जय मल्हार नवगाव संघासाठी षटकार सुद्धा आहे. चार षटकांचा संदीप सर सामना आहे. 4 षटकांमध्ये ॲव्हरेज 50-55 धावा या खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये टफ फाईट स्कोर होऊ शकतो. परंतु पहिला षटक येथे सुरू असताना 5 चेंडूंचा येथे खेळ झालाय. धावसंख्या लागले धावपलकावरती 11 धावा. मुजम्बिनच्या बॅटमधून आलेला हा सुंदर असा षटकार. लेफ्ट हँडर बॅटरसाठी हे संदीप सर मैदान नेहमीच नंदनवन मानलं जात आहे. प्रत्येक वर्षी या मैदानावरती एक तरी लेफ्ट हँडर फलंदाज खऱ्या अर्थानं मैदान गाजवत असतो. ऑफकोर्स. आणि लेफ्ट हँड बॅट्समनची ज्या वेळेला तुम्ही विषय निर्माण केलाय त्यावेळेला त्याच्यावरती आपण नक्की येऊ. पहिल्या षटकाचा खेळ याच दरम्यान संपलाय. थोडा वेगवान चेंडू टाकला होता. मुस्तकीम अशा प्रकारे गोलंदाजीला मोस्ट ऑफ द टाइम आपण पाहिलं असेल तर टप्प्यांनिशी गोलंदाजी करण्याला अधिक प्राधान्य देतो. स्लोअर गोलंदाजी अधिक तो करतो. म्हणजे ज्याला आपण म्हणूया की थोड्या अंशी का होईना कटर गोलंदाजी ज्याला अलीकडच्या क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हटलं जातं त्या गोलंदाजीला तो प्राधान्य देतो. पण या षटकामध्ये त्याने थोडा वेगवान मारा केला कारण त्याला सुद्धा माहिती आहे वेगावरती स्वार व्हावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च झाल्यात आणि विकेट मिळाले नाहीये. पण नक्की दोन्ही संघाकडे समसमान अशा पद्धतीची सिच्युएशन आले असं म्हणायला काही हरकत नाहीये. आणि आपण जो विषय सौरभ या ठिकाणी निर्माण इथे आपण जो विषय सुरू केलेला आहे तो विषय असा होता की डावखुरे फलंदाज. आज जर मैदानामध्ये मुजम्मिल खानने एक चौकार एक षटकार वसूल केलाय तर त्याच्या पाठीमागे बरेचसे डावखुरे फलंदाज आहेत. त्याच्या मध्ये पराग राऊत असेल, आशिष म्हात्रे असेल, यांच्या खेळीला आपण विसरू शकणार नाही आहोत. या खेळीमध्ये असणारं सातत्य अनेक वेळेला या मैदानांनी अनुभवलेलं आहे आणि त्याच्यामुळे डावखुऱ्या फलंदाजांनी आतापर्यंत केलेल्या अनेकशा इनिंग या मैदानाला वारंवार आठवाव्याच लागतील. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर दुसऱ्या षटकात नवीन गोलंदाज प्रेसी नवगाव संघाकडून येतोय विकी कलमे. विकीच्या हातामध्ये चेंडू यावेळेला सुपूर्द केलाय कारण
संघाच्या कर्णधाराला सुद्धा माहिती आहे की आपल्याला 4 महत्वाचे गोलंदाज स्वतः सुद्धा मृणाल वर्सोलकर आता यष्ट्यांच्या पाठीमागून पंकज जाधवला ती जबाबदारी अजित मोहितेला जबाबदारी सोपवते. अजित मोहितेला जबाबदारी सोपवल्यानंतर स्वतः वाईडेस्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षणाला जातोय, कारण अजित मोहिते एक वन ऑफ द ग्रेटेस्ट प्लेअर आहे. अनेक स्पर्धा त्याने जिंकल्यात. याच मैदानावरती अंतिम फेरीचं विजेतेपद सुद्धा त्याच्या संघाने पटकावलेलं आहे आणि त्याच्यामुळे या साऱ्या काही आठवणी घेऊन आपण येतो. गुड बॉलिंग. पहिला चेंडू अतिशय योग्य टप्प्यावरती पडल्यानंतर तो चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात विसावणारा असेल तर अलीकडच्या काळामध्ये क्रिकेट बॉलरची एक थिअरी आहे की जशी बॅटरची एक थिअरी आहे ना की केवळ चौकार आणि षटकारांच्या भाषेने आपण मैदानामध्ये उतरायचं, बॉलरची सुद्धा सेम थिअरी आहे, पण त्याला थोड्या अंशी त्या थिअरीला डॉट बॉल मेकॅनिझम अशा पद्धतीने आपण बघू शकता. निर्धाव चेंडू जितके टाकले जातील दडपण दबाव मैदानामध्ये यष्टी रक्षकाच्या सह फलंदाजावरती आपण निर्माण करू शकू, हेच तर गोलंदाज विकी कलमे मैदानामध्ये दाखवतोय. आणि खास करून सौरभ जर आपण पाहिलं ना तर जी लेंथ मैदानामध्ये आहे, तुम्ही धावत यायचं आणि त्याच वेळेला फलंदाज जर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या समोर गुडलिंग स्पॉटवरून तो चेंडू बाहेर घ्यायचा. आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये महाशिवरात्री चषक मध्ये किती षटकार लागले किती चौकार लागले याचा हिशोब घेऊ, पण 108 डॉट बॉल आतापर्यंत आलेले आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू याही वेळेला आपण पाहतोय चेंडू मधला वेग काढून घेण्यात आला. बोट थोडी फिंगर रोल्स करणं ज्याला म्हणतात ना क्रिकेटच्या परिभाषेमध्ये, ते सुद्धा मैदानामध्ये पाहायला मिळालं. हे धारिष्ट्य असावं लागतं. बघा विकी कलमे मैदानामध्ये डावखुरा गोलंदाज, आपण जसा डावखुऱ्या फलंदाजाचा विषय घेतला ना डावखुऱ्या गोलंदाजाचाही विषय घ्यावा लागेल, कारण या मैदानामध्ये अनेक डावखुऱ्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली आहे. मग भरत मेहर पासून सुरू झालेला सिलसिला आज विकी कलमे पर्यंत येऊन टेपलाय, जिथे त्याने 3 चेंडू निर्धाव टाकले. डॉट बॉल मेकॅनिझम मध्ये आणखीन एका गोष्टीची नोंद करा मित्रांनो, सलग एका मागोमाग एक चेंडू डॉट टाकणं म्हणजे फलंदाजावरती प्रेशर. ते म्हणतात ना की 4 चेंडू निर्धावलेत. पहिला चेंडू फलंदाजावरचं प्रेशर वाढवतं, दुसरा चेंडू गोलंदाजाला कॉन्फिडन्स देतं, तिसरा निर्धाव चेंडू बॅटिंग करणाऱ्या संपूर्ण टीम वरती प्रेशर वाढत असतं आणि चौथ्या चेंडू मध्ये जवळजवळ आपण शोल्डर डाऊन केलेले असतात. हे सुद्धा तेवढंच खरं आहे. विकी कलमे मैदानामध्ये फाव खाऊन जातोय. पुन्हा एकदा याही वेळेला शोल्डरचा वापर, चेंडू बॅटला लागत नाहीये. काहीतरी भानामती झाले, काहीतरी बुताटकीचा प्रकार झालाय की काय होतंय. आतापर्यंत विकी कलमेने मैदानामध्ये जे जे चेंडू टाकलेत ते सरळ अजित मोहितेच्या हातामध्ये विसावतायत. म्हणजे नक्की कुठला हा टप्पा आहे शोधावा लागेल, पण तो मैदानामध्ये प्रेसी नवगावसाठी इतका लकी आहे की या मॅच मधली ही मिडन ओव्हर होणार का याच्याकडे साऱ्यांचं डोळं लागलेत. आणि विकी कलमेचा पुढचा चेंडू, बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे, अशा प्रकारची ही गोलंदाजी आहे. चौकार जरूर आलाय पण विकी कलमे आज मैदानात भाव खाऊन गेलाय. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितोय, खऱ्या अर्थानं लातूर जिल्हा मराठवाड्यातील हा जिल्हा आहे. या लातूर जिल्ह्यातून खऱ्या अर्थानं या ताडभाटच्या मैदानावरती खऱ्या अर्थानं विकी कलमे अगदी अफलातून गोलंदाजी करत असताना, तसं पाहिलं तर मराठवाड्यामध्ये खूप कमी प्रमाणात क्रिकेट खेळलं जातं. नाही त्याच्यामध्ये कारण आहे ना की मोस्ट ऑफ द टाइम जर आपण पाहिल्यानंतर लातूर आणि सारा परिसर जो काही आहे ना तो दुष्काळ प्रवण एरिया म्हणून आपल्याकडे पाहायला मिळतो. आणि अशा वेळेला ते जे चटके आपण सहन केलेत ना ते प्रतिस्पर्ध्याला कसे द्यायचे हे गोलंदाजाने मैदानामध्ये दाखवून दिलं. आणि ते चटके आज मैदानामध्ये विकी कलमेने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजावरती दिले. आणि आपण जर इतक्या लांबून क्रिकेट खेळायला मैदानामध्ये आलोय ना तर ते अशाच पद्धतीची कामगिरी केली पाहिजे हे मैदानामध्ये त्याने पूर्णपणे दाखवून दिले. आणि म्हणूनच आज विकी कलमे प्रेसी नवगावसाठी तारणहारही ठरतोय आणि त्याच वेळेला एक ट्रम्प कार्ड सुद्धा ठरतोय. 12 चेंडूंचा खेळ संपलाय, धाव फलकावरती धावसंख्या लागले 15. या स्पर्धेचे विजेते राहिलेले आहेत प्रेसी नवगाव आणि त्याच्यामुळे तो एक आत्मविश्वास जो आहे ना त्या संपूर्ण थिंक टँक मध्ये सदैव पाहायला मिळालेला आहे. प्रेसी नवगावच्या सर्व सहकाऱ्यांना मी ओळखतो आणि अतिशय जवळून आमचे ऋणानुबंधाचं नातं राहिलं आणि त्याच्यामुळे या मॅच मध्ये किंवा या स्पर्धेमध्ये भाग घेणं हे त्यांच्यासाठी फार मोठी पर्वणी असते. ओ गुड शॉट, पण या वेळेला मृणाल खाली आहे, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जातोय आणि फलंदाज बाद.
संदीप सर, दरवर्षी आपण महाशिवरात्री चषकामध्ये पाहतो ना, एक तरी खेळाडू असा असतो ना, तो कधी कोणालाच माहिती नसतो, परंतु तो एक दिवस तरी महाशिवरात्री चषकामध्ये 2 दिवस असतात, असा प्रत्येक दिवशी तुम्हाला एखादा असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. तो एकतर अलिबाग तालुक्याचा असतो किंवा अलिबाग तालुक्याच्या बाहेरचा असतो किंवा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातला असतो. तो महाशिवरात्री चषकामध्ये एक तरी असा खेळाडू होऊन जातो, तो खऱ्या अर्थानं येथे नाव कमवून जातो. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज आयुष बोकाडे येथे गोलंदाजीसाठी आलाय. मृणाल वर्सोलकरच्या तालमीत तयार झालेला हा खेळाडू खऱ्या अर्थानं पहिल्याच चेंडूवरती येते मात्र विकेट मिळवतोय. हे फार सुंदर विषय घेतला सौरभ आपण की अशा स्पर्धांमध्ये ज्या वेळेला एखादा चांगला खेळाडू मैदानात कामगिरी करतो आणि दरवर्षी आपल्याला एक नवीन हिरो सापडतो आणि ही एक आनंददायक गोष्ट आहे. म्हणजे ज्याप्रमाणे अलीकडच्या चॅनल्सना ब्रेकिंग न्यूज हवी असतं, तर मला वाटतं त्या ब्रेकिंग न्यूजमध्ये एक गोष्ट तुम्ही नक्की जोडा की या मैदानावरती आयोजित केलेल्या महाशिवरात्री चषकाच्या स्पर्धा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रेकिंग न्यूज असेल की हा एक खेळाडू आहे की जो पुढच्या भविष्यातला सुपरस्टार आहे, जो वर्तमानामध्ये महाशिवरात्री चषक त्याने गाजवलाय आणि ही वर्षानुवर्षाची परंपरा लाभले. त्याच्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात, त्या कारणांवरती आपण नक्की चर्चा करू. पण नवीन खेळाडू जो अर्थातच मृणाल वर्सोलकरने तयार केलाय, कॉन्फिडन्स त्याच्यावरती दाखवलाय, तो आयुष गोलंदाजीला आलाय. गुड शॉट. या वेळेला आकाश तवसाळकर लटकणार का आणि आकाश तवसाळकर बांधून परतणार पावलांमध्ये. आयुषला मिळते आणखीन एक सफलता. मास्टर आयुषने मिळवल्यात सलग 2 चेंडूवरती 2 विकेट. कारण आपण पाहतोय हेच ते महाशिवरात्री चषक आहे. या महाशिवरात्री चषकाने बऱ्याच खेळाडूंना ओळख निर्माण केली आहे. जो फलंदाज बाद झाला ना, तो आकाश तवसाळकर अलिबाग तालुक्यातील बऱ्याचशा नक्कीच येथे खेळाडूंना माहिती नव्हता, क्रिकेट रसिकांना माहिती नव्हता. तोच आकाश तवसाळकर याच स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं चमकला होता. कारण ही चमकवणारी ही स्पर्धा आहे. ही स्पर्धा मित्रांनो, या स्पर्धेला बरेच जण हलक्यामध्ये घेत नाही. या स्पर्धेमध्ये तुम्हाला चांगला परफॉर्मन्स करावा लागतो. तुम्हाला इथे मात्र एक सामना जिंकून फायदा नाहीये. तुम्हाला इथे मात्र रथी महारथींना गारद करून या स्पर्धेवरती तुम्हाला अधिराज्य गाजवायचं असतं. या मुद्द्यावरती नक्की यावं लागेल सौरभ आणि ही गोष्ट तेवढीच महत्वाची आहे. पण आयुषवरती आता कॉन्सन्ट्रेट करूया. 2 चेंडू टाकलेत त्याने या षटकात आणि दोन्ही चेंडूवरती त्याला विकेट मिळाले. सो ऑन अ हॅट्रिक. आयुष या वेळेला हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. रोहित मैदानामध्ये फलंदाजीसाठी आलाय. लेग स्टंपच्या बाहेर या वेळेला मात्र थोड्या अंशी का होईना भटकताना पाहायला मिळाले. पंचांकडून इशारा येईल की घोषित परिसरात चेंडू गेलाय. 2 धावा आल्यात. या 2 धाव्याने धावसंख्या आपण पाहतोय 17 पर्यंत. रोहित भालेराव खऱ्या अर्थानं रबर बॉल क्रिकेट मधला बादशाह. रबर बॉल क्रिकेटमध्ये रोहित भालेरावच्या अनेक असंख्य खेळी तुम्हाला माहिती असतील. अनेक स्पर्धांमध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये रोहित भालेरावने खऱ्या अर्थानं अगदी उत्कृष्ट खेळ केलाय. तत्पूर्वी आयुष बोकाडे या षटकामध्ये 2 विकेट मिळवतोय. यावेळचा चेंडू येथे मात्र डिक्लर एरियामध्ये गेलाय. धावसंख्या 17 धावा धावफलकावरती आहे. पुढे चेंडू चांगला स्ट्रोक, हेलिकॉप्टर लॉंगॉन सीमारेषा बाहेर येतोय. षटकार. वरती गोलंदाज इथे मात्र वाचला जात नाहीये. आजकाल टेनिस क्रिकेट मधला हा खऱ्या अर्थानं एक ट्रेडमार्क स्ट्रोक बनलाय. पोलर लेन चेंडू टाकला तर बरेचसे खेळाडू आपण पाहतोय येथे हेलिकॉप्टर उडवतील आणि येथे या चेंडूवरती षटकार येतोय. संजीवनी देणारा फटका, धावसंख्येला आकार देणारा हा फटका. 23 धावा धावफलकावरती. 23 रन्स, 23 धावा धावफलकावरती. आयुष बोकाडे वरती थोडासा दबाव असणार आहे. दबावातून त्याला नक्कीच सर्व काही शिकायचं आहे. जो दबावाला हँडल करतो ना, तो खऱ्या अर्थानं खेळाडू परिपक्व होत असतो. पोह्या चेंडू मिस टायमिंग फटका. ओव्हर हॅट्रिक मिळणार का? मिळणार का? मिळाली ओव्हर हॅट्रिक. आयुष बोकाडे इथे मात्र या षटकामध्ये 3रा फलंदाज बाद करतोय.
स्वप्न होतं आणि त्या स्वप्नामध्ये फार लवकर ज्या वेळेला आपल्याला संधी मिळतं त्या संधीचं सोनं करायचं असतं आणि आयुष आज मैदानामध्ये ती कामगिरी करून देतोय. मृणाल वर्सोलकरने अनेक वेळेला जो आपल्यावरती विश्वास दाखवला आहे सातत्याने तो बोलत सुद्धा असतो आणि त्या स्टेटमेंटच्या आधारे तो ती कामगिरी सुद्धा करतो. आज प्रिसी नवगाव तर्फे खेळण्याची ज्या वेळेला संधी लाभली त्या संधीचं सोनं सुद्धा कसं करायची ही जबाबदारी त्याने स्वीकारली आणि अर्थात त्याचा मार्ग निर्माण केला होता तो विकी कलमेने. कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 11 धावा आल्यानंतर विकी कलमेने केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्यामुळे एक दडपण दबाव जे आपल्या सहकाऱ्यांनी निर्माण केले ते दडपण दबाव प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवर सातत्याने ठेवायचं हे जजमेंट फार महत्वाचं आहे. आपण पाहतोय की असे काही एरियाज आहेत असे काही झोन आहेत की या मैदानामध्ये तुम्ही चेंडूसाठी वाट पाहाल तर वाट पाहावीच लागेल तुम्हाला. तो चेंडू तुमच्या पलीकडे गेलेला असेल सीमारेषेच्या बाहेर गेला असेल आणि हेच मैदानामध्ये आपण पाहिलं की आता मात्र वायडेश मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने एक थोडी जंप घेतली. 25 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही तिसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. साधारण 4 ओव्हरमध्ये मगाशी त्याचा उल्लेख सौरभ बुरे यांनी केला की 45-50 धावसंख्या धावफलकावरती असावी ही अपेक्षा प्रत्येकाला असतं. पण जय मल्हार नवगाव संघाला जो अर्थातच शैलेशजी पवार यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे त्या संघावरती दडपण दबाव निर्माण करण्यामध्ये प्रेसी नवगावचे खेळाडू काही अंशी का होईना यशस्वी नक्की झाले क्रिकेटच्या अनिश्चिततेच्या खेळामध्ये. मृणाल वर्सोलकर एक स्ट्रॅटेजी पद्धतीने अर्थातच मैदानामध्ये वागत असतो. एक रणनीतिकार ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने तो मैदानामध्ये त्या रणनीती आवश्यक अशा रणनीती वापरत असतो आणि गेली 3-4 वर्ष सातत्याने आपण पाहिलं असेल तर त्याने बॅटच्या स्वरूपामध्ये आपल्या फिटनेसवरती सुद्धा काम केलेलं पाहायला मिळालंय आणि त्याच्यामुळेच मैदानामध्ये एक कर्णधार म्हणून असेल एक खेळाडू म्हणून असेल या सगळ्या आघाड्यांवरती तो आज यशस्वी ठरताना पाहायला मिळालाय. पण थोड्या अंशी का होईना दिगंबर हामणे आणि सहकाऱ्यांना विश्वास असेल की शेवटच्या षटकामध्ये काही धावा नक्की आल्या तर प्रतिस्पर्धी संघावरती आपण दबाव निर्माण करू शकतो. तर उद्याच्या दिवशी बैलगाडी प्रेमींसाठी खऱ्या अर्थानं खुशखबर असणार आहे. तर ज्या शर्यती कॅन्सल झाल्या होत्या त्या मात्र उद्याच्या दिवशी शर्यती असणार आहेत याची नोंद घ्या. कारण दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी बैलगाडी शर्यतींची जंगी शर्यत आपण नवगाव समुद्र किनाऱ्यावरती अनुभवणार आहोत. तत्पूर्वी 5 वाजता येथे बोरेश्वराची पालखी निघेल. तर मुख्य रस्त्याने कोणी जायचं नाहीये. एक थळवरून बायपास रस्ता आहे. तर जे नवगावच्या पुढील म्हणजेच उत्तरेकडील जे काही गावांमधील प्रेक्षक असतील त्यांनी येथे किहीम मार्गे नवगावचा एक कोस्टल रोड आहे त्या कोस्टल रोड मार्गे तुम्ही जाऊ शकता. नाहीतर मैदानाच्या समोरून एक थळ मार्गे आरसेपच्या अगदी पिचिंगला लागून बायपास आहे त्या बायपासने तुम्ही जाऊ शकता. मुख्य रस्त्याच्या दिशेने 5 वाजता बोरेश्वराची पालखी निघेल त्यामुळे कोणीही प्रेक्षकांनी इथे गाडी घेऊन जाऊ नका. वळतो पुन्हा एकदा मैदानावरती. गोलंदाज चौथ्या षटकासाठी आलाय. गोलंदाज संदेश मुंडे. संदेश मुंडे गोलंदाजीसाठी आलाय. मागील वर्षाचा उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब मिळाला होता ना चांभारली गावाला बिलॉंग करणारा हा खऱ्या अर्थानं खेळाडू आज मात्र या ताडभाटच्या मैदानावरती ऐतिहासिक अशा महाशिवरात्री चषकामध्ये कामगिरी संदीप सर कशा रीतीने करणार. इतिहास मोठा आहे म्हणजे संदेश मुंडेच्या पाठीमागचा इतिहास प्रचंड मोठा आहे. अर्थात त्या कर्तबगारी कामगिरीला नावाला साजेशी कामगिरी पहिल्या चेंडूवरती होते आणि आल्या आल्या फलंदाजाला पावलांचा रस्ता सुद्धा दाखवला जातोय. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. वर्सोली येथील हे समाजसेवी व्यक्तिमत्व एक दानशूर व्यक्तिमत्व सन्मान्य राजन नाखवा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय आयोजकांच्या वतीने. या दोन्ही व्यक्तिमत्वांना आपण उपस्थित राहिल्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने धन्यवाद देतो आणि वळतोय पुन्हा एकदा जगे सरांकडे. जतन टक्कर मैदानात आलेत आणि याही वेळेला आपण पाहतोय विकेटची जी अर्थातच गळती सुरू झालेली आहे ती चालूच राहणार आहे. जय मल्हार नवगाव संघाच्या बाजूने आणखीन एक फलंदाज बाद.
रजत असेल, संदेश असेल, या सर्वांनी केलेली त्याच्यामधली महत्वाची कामगिरी. किरण पवार सारखे दैदिप्यमान कामगिरी करणारे किंवा अक्षय पवार सारखे कामगिरी करणारे फलंदाज, या साऱ्यांकडे खालापूर एका वेगळ्या नजरेने पाहतो. पण त्या तालुक्यातून ज्या वेळेला आपण मैदानात आलो, गेल्या वर्षी याच मैदानामध्ये जेव्हा बेस्ट बॉलरचा किताब आपण हस्तगत केला, त्यावेळेला अनेक रती महारथी फलंदाजांना आपण माघारी पाठवलंय. मग तो कॉन्फिडन्स घेऊन पुन्हा एकदा प्रिसी नवगावच्या ताफ्यात दाखल झालाय हॅट्रिकच्या उंबरट्यावर. दोन्ही वेळेला असेच क्षण येतात ना की प्रेसी नवगाव संघाचा गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरट्यावर येतोय आणि तो त्यानंतर वाईट चेंडू टाकतोय. धावा मिळतात, धावा वाढणार आहेत, धावसंख्येमध्ये भर पडले आणि दरणे गुरुजी मला कळवतात धावफलकावरती धावसंख्या लागले 27 ऑन बोर्ड. सामन्यामध्ये 4 षटकांमध्ये अधिकाधिक धावा असाव्या ही जी काही अपेक्षा होती जय मल्हार नवगाव संघाची, जी अर्थातच शैलेश पवार सारसोलीचे यांनी हे पुरस्कृत केलेला संघ, आणि त्या संघाला पूर्णपणे प्रेसी नवगाव संघाने कुंडीत पकडलेला पाहायला सुद्धा मिळाला. पण शेवटच्या षटकामध्ये धावा येणार आहेत, धावा ठोकल्या जाणार आहेत, हे दाखवून दिलं जाणारा हा पहिला षटकार. सेकंड राऊंडचा दुसरा सामना प्रदीप स्पोर्ट साखर विरुद्ध लखमादेव नवगाव. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल कृपया टॉस साठी यायचं आहे. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 33 धावा, 33 रन्स. 33 धावा धावफलकावरती लागले. त्या षटकारांशी थोड्या अंशी का होईना रोहित भालेरावला जो कॉन्फिडन्स मिळालेला आहे, त्याला माहिती आहे की अशा प्रेशरवाल्या सिच्युएशन मधून अनेक वेळेला गेलोय. म्हणजेच मुंबई प्रीमियर लीग असेल किंवा त्याच वेळेला अनेक साऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा, म्हणजे अगदी सुरू झालेल्या दक्षिण कोकण पर्यंत झालेल्या स्पर्धांमध्ये रोहित भालेरावने खूप चांगल्या इनिंग खेळलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे संघाला त्याच्यावरती विश्वास ठेवायला काही हरकत नाहीये. हे सुद्धा रोहित भालेराव आपल्या फटक्यानेशी दाखवतोय. आणि जेव्हा आपल्या वाट्याला काही चेंडू येत आहेत, मग ते आयदर 1 चेंडू येऊ, 2 चेंडू येऊ, 4 चेंडू येऊ, त्या चेंडूंवरती धावा मला बनवाव्याच लागतील, या साध्या सोप्या समीकरणाने रोहित भालेरावने आपल्या खेळीमध्ये एक षटकाराचा समावेश केला. धावफलकावरती धावसंख्या 34. पण ही धावसंख्या पुरेशी आहे का, याच्यावरती मात्र प्रश्न नक्कीच निर्माण झाले असतील. आणखीन एक चेंडू या वेळेला आपण पाहतोय वाईड मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला जज करत होते आणि उन्हाचा जरी कितीही अर्थातच किरणांचा सूर्यकिरणांचा प्रभाव डोळ्यावरती असला तरी सुद्धा झेल सोडला जात नाहीये. आणखीन एक फलंदाज बाद होऊन परतणार पावलांमध्ये. झाल्यात या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी असताना 34. ही धावसंख्या पुरेशी आहे का, या प्रश्नावरती आपण मित्रांनो मागच्या चेंडूच्या नंतर बोललो होतो आणि कदाचित याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतील. पण या प्रश्नाचं उत्तर तर गोलंदाजांना द्यावं लागणार की साधारण या चेंडूवरती षटकार यावा ही अपेक्षा नक्की असेल जय मल्हार नवगाव संघाची, कारण तिथून आपण 40 पर्यंत जाऊ शकतो. 40 ही धावसंख्या किंवा त्याच पद्धतीने 35-40 धावा या पुरेशा असताना त्याच्यासाठी गोलंदाजी तितकी ताकदवान करावी लागेल. प्रेसी नवगावकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. जे काम मुस्तकीमने केलं, जे काम आयुषने केलं किंवा त्याच्या सोबतीला जे काम विकीने केलं, तीच काम आता मुंडे सुद्धा करताना पाहायला मिळाला. आणि आणखीन एका फलंदाजाला बाद करून धाव फलकावरती लक्ष ठेवलंय 35 धावांचं. विरुद्ध प्रदीप स्पोर्ट नौखार या दोन संघांमध्ये इथे यापुढील होणारा सामना आहे. तर दोन्ही संघांच्या संघनायकांनी कृपया लगेच टॉस साठी यायचं आहे. 35 धावांचं फक्त टार्गेट असणार आहे. 4 षटकांमध्ये 35 धावा. या मैदानावरती संदीप सर आव्हान थोडंसं सोपं जरी असलं परंतु हे महाशिवरात्री चषक आहे. एक मंडळाला याच दरम्यान देणगी आलेली आहेत. आपल्या लखमादेव नवगाव संघाचे एक नामांकित खेळाडू डीपीस नवगावचे सुद्धा नामांकित खेळाडू, यांच्या नावावर सुद्धा 5 चेंडूत 5 षटकारचा रेकॉर्ड आहे. असे यस लखमादेव नवगावकडून खेळताना विकास दादा साक्षीदार होतो त्यावेळेला आपण. असे विक्रांत पावशे यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आलेली आहे मंडळाला. मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ओ टू हारवडे सर. धन्यवाद जगे सर. या ठिकाणी पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी राजन नाकवा आपणाला विनंती असणार आहे की आपल्या शुभ हस्ते आपण पुढच्या स्पर्धेचा नाणेफेकीचा
कबूल करायचा आहे. चला पुढचा सामना आहे त्याचे कर्णधार दोघांनी टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. दरम्यान आणखीन एक देणगी आलेली आहे. समर्थ सौरभ नाखवा साखर यांच्याकडून 2000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांना सुद्धा मी आयोजकांच्या वतीने धन्यवाद देतोय. आणि दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज लवकर या मित्रांनो. एक कर्णधार आलेला आहे. मी राजे नाखवा आपल्याला विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. सन्माननीय दत्ताराम गारबट यांच्याकडून सुद्धा 5000 रुपयाची देणगी या ठिकाणी आलेली आहे. मी आयोजकांच्या वतीने आपल्या दानशेवरती सलाम करतो. खरोखर सकाळपासून आपण बघतोय लखमादेव नवगाव आणि प्रतिस्फोट साखर दरम्यान या ठिकाणी राजन नकवा यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. या पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल प्रदीप स्फोट साखर आणि लखमादेव नवगाव या पुढील होणारा सामना त्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. या ठिकाणी लखमादेव नवगावने नाणेफेक कौल जिंकलेला आहे. आपला निर्णय आपण त्वरित कळवायचा. दोघांनाही शुभेच्छा. या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षण घेत आहे. किती धावांपर्यंत त्यांना रोखाल? कमीत कमी रनपर्यंत रोखायचा प्रयत्न करू. धन्यवाद. दोघांनाही शुभेच्छा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. वळूया मैदानामध्ये. आपण पाहताय महाशिवरात्री चषक 2026. ज्या मैदानाने अनेक रती महारथी खेळाडूंना पाहिले, ज्या मैदानाने रेकॉर्ड बनताना पाहिले, ज्या मैदानाने रेकॉर्ड तुटताना पाहिले, ज्या मैदानाने अष्टपैलू खेळाडूंचा कारनामा पाहिला आणि ज्या खेळाडूने एका दिवसात हिरो होताना सुद्धा पाहिला आणि ज्याच मैदानामध्ये हिरोचा झिरो होताना सुद्धा पाहिला, त्याच मैदानामध्ये मी संदीप जगे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. ज्या वेळेला सामना जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघांच्या नावापुढे नवगाव आहे. अर्थात खेळाडू नवगावच्या बाहेरचे आहेत. नवगाव क्रिकेटची दबदबा परंपरा असलेलं, पंढरी असलेलं हे गाव आणि त्याच वेळेला या गावामध्ये असणारं क्रिकेटची लोकप्रियता याच्यावरती अनेक वेळेला बोलून झालंय. पण आज मैदानामध्ये हे दोन्ही स्टार ज्या वेळेला उभे टाकलेत ना, मग मृणाल वर्सोलकर असेल आणि अजित मोहिते असेल, त्यांना सामोरं जायचं आहे जतन ठक्करला. 35 ची गरज आणि पहिल्या चेंडूवरती मृणाल वर्सोलकर साठी सापळा रचला होता. त्या ट्रॅप मध्ये अडकतोय मृणाल वर्सोलकर. फलंदाज बाद. बघा, सामना 1970च्या दशकातला भारतीय संघाने वेस्ट इंडिज मध्ये जाऊन हरवणं असो की 2007च्या विश्वचषकामध्ये जोगिंदर शर्माला शेवटचं षटक देण्याचा ट्रॅप असो किंवा मग अलीकडच्या काळामध्ये ज्या वेळेला 2017ला मुंबई इंडियन्सने केवळ 128 किंवा 129 धावा चेस होऊ द्यायच्या नाही यासाठी असलेले ट्रॅप असतील. हे सारे ट्रॅप यशस्वी होण्याच्या कथा ज्या ज्या वेळेला ज्या ज्या पिढीत आपल्याला डोळ्यासमोर दिसतात ना, त्या ट्रॅप मध्ये एका ट्रॅपची आणखी नोंदणी करून ठेवा. आणि हा ट्रॅप आहे जतन ठक्करने लावलेला ट्रॅप मृणाल वर्सोलकर साठी. दिगंबर हामडेची रणनीती कामी आले. दिगंबरने मृणाल वर्सोलकर साठी जाणीवपूर्वक आखूड टप्प्याच्या गोलंदाजीने सुरुवात केली. मृणाल वर्सोलकर अक्रॉस द लाईन जाण्यापेक्षा फ्रंट ऑफ द विकेट अधिक वेळा चांगला खेळतो आणि त्या ट्रॅप मध्ये बरोबर एक स्लिपला क्षेत्ररक्षक स्वतः उभा राहिला आणि
त्याच ठिकाणी झेल गेल्यानंतर फलंदाज बाद सुद्धा झाला. असे ट्रॅप तुम्हाला लावावे लागतात. सामन्यामध्ये 24 चेंडूत 35 धावा बनवायचे असतील तर थोड्या अंशी का होईना प्रेसी नवगाववरती दबाव निर्माण करता येऊ शकतं, पण तशी गोलंदाजी होणं आवश्यक आहे, तसं पहिलं षटक येणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच तर ते म्हणतात ना की वेल बिगॅन इज अ हाफ डन. ते असंच येत नाही वाक्य मित्रांनो, त्याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागतं. जतन ठक्करने आज मैदानामध्ये ती केलंय आणि ठक्कर ज्या वेळेला मैदानामध्ये टक्कर देतोय ना, तर मग आता प्रतिस्पर्धी संघाची रणनीती काय असेल त्याच्याकडे पाहावं लागेल. या वेळेला मात्र आपण पाहतोय डावखुरा फलंदाज समोर आल्यानंतर अक्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न केला गेला. लास्ट मॅच मध्ये अप्रतिम फलंदाजी ज्या जयेश भोईरने मैदानामध्ये केली तोच मैदानामध्ये आलाय. आणि जेव्हा एक चांगला बॅटर मैदानामध्ये येतोय ना, आपसुक आहे, एक दडपण दबाव नेहमी वाढतं. बघा तुम्ही साधारण पाठीमागे 10 वर्षांपेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहेत ना, असे क्रिकेटपटू जर तुमच्या अवतीभोवती असतील किंवा तुम्ही त्यांच्यासोबत क्रिकेट खेळलेला असाल तर ते तुम्हाला नेहमी सांगतील की पहिल्या मॅच मध्ये या मुलाने काय केलंय ना ते जरूर बघून घ्या, कारण तो अभ्यास फार महत्वाचा असतो. अनेक चांगले क्रिकेटपटू कधी घडतात तर खूप वेळेला तुम्ही पाहिलं असेल की ते प्रत्येक आपला प्रतिस्पर्धी पुढच्या मॅचला कोण असणार आहे त्याचा गेम सुद्धा नक्की बघत असतात, आणि ही सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे. या वेळेला मात्र जयेशच्या बॅट मधून चांगला फटका पाहायला मिळतोय. तो सीमा रेषेच्या बाहेर सुद्धा जातोय. गेअर बदललाय आणि सीमा रेषेच्या बाहेर भिरकावलाय. षटकार. सौरभ बुरे यांनी एक चर्चा केली होती, एक विषय या ठिकाणी मैदानामध्ये आमच्यासाठी आणला होता, तो म्हणजे की डावखुरे फलंदाज. मग डावखुरे फलंदाज आणि वादळी खेळी याच्यामध्ये एक नाव नाही घेतलं तर महाशिवरात्री चषक अपुरा राहील, आणि ते नाव होतं साकिबचं. एक अफलातून इनिंग, म्हणजे एकेका मॅच मध्ये 8-8, 9-9 सिक्स. ज्या वेळेला तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात नव्हता अशा वेळेला या माडांमध्ये मारलेले पाहायला मिळाले आहेत, या वाडीमध्ये भिरकावून दिलेले पाहिले आहेत. प्रेसी नवगाव संघ आज अशा खेळीची आठवण नक्की करेल, आणि ती आठवण का नाही करावी, कारण त्यांच्याकडे जयेश भोईर सारखा बॅटर आहे. ओ आता मात्र आपण पाहतोय मिडॉनच्या डोक्यावरून तटावलाय. लॉंग ऑनला जाणार का? यस इट इज. इट्स अ वेलकम फॉर प्रेसी नवगाव. 'खराब चेंडू नाही येते, पण अशा चेंडूंवरती सुद्धा धावा करण्याचं धाडस लागतं, ती कलात्मकता लागते, ती कल्पकता लागते, आणि ती बरोबर आहे. सलग दुसरा चौकार जयेशच्या बॅट मधून निघालेला. 3 चेंडूत 14 आल्यात. पंधरा धावा धावफलकावरती आल्या, आणि या 3 चेंडूमध्ये ज्या 14 धावा त्याने बनवल्यात ना, त्या तिन्ही फटके नेत्रदीपक होते. या वेळेला मात्र थोड्या अंशी का होईना गतीमध्ये बदल करण्यात आला. काही वेळेला तुम्हाला शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू टाकावे लागतात. आता आपण पाहतोय की इथे मात्र थोड्या अंशी का होईना प्रतिस्पर्धी संघावरती क्षेत्ररक्षण करणाऱ्या जयमल्लार नवगाव संघावरती थोडं दडपण दबाव नक्की आलेला आहे, आणि हा प्रेशरवाला गेम असतो. अनेक वेळेला तुम्ही बघा, पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू झाला, पहिल्या चेंडूवरती मृणाल वर्सोलकर सारख्या चांगल्या फलंदाजाची विकेट मिळाली, त्यानंतर कॉन्फिडन्स वाढला होता. पण कॉन्फिडन्स प्रतिस्पर्धी संघाचा वाढण्याच्या अगोदर भोईरने जी कामगिरी मैदानामध्ये केली ना, ती एक हाती सुंदर आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा धावा येत असतात त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज कितीही ताकदीचा असो, कितीही नैपुण्यवान असो, त्याला मात्र थोड्या अंशी का होईना प्रेशरवाल्या सिच्युएशनला सामोरे गेल्यानंतर कामगिरी खराब होत असते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दरणे गुरुजी मला कळवतायत 18 धावा धावफलकावरती लागल्यात सामना जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता असताना.
यानंतरचे सर्व सामने आपण 4 षटकांचे असल्या कारणाने आता 18 चेंडू येणं बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती 17 धावांची. येणारे 18 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. प्रीसी नवगावच्या बाबत थोड्या अंशी का होईना यासिनजी या वेळेला बोलावं लागेल आपल्याला, कारण थोडं जरा स्पीड गॅप, थोडं घाईघाईत जर आपण घाई केली तर बरं होईल मित्रांनो. थोडं स्पीडअप करा प्लीज, कारण वेळ भरपूर घेतला जातोय खेळाडूंकडून. आपल्याला अजूनही जवळजवळ 2 सामने खेळवायचे आहेत आणि सर्व सामने नॉकआउट पद्धतीचे असल्या कारणाने कोणावरतीही अन्याय होऊ नये ही मंडळाची सुद्धा इच्छा आहे. तर आपण प्रेसी नवगावच्या बाबत काही आठवणींमध्ये जावं लागेल ना, की ज्या वेळेला आपण क्वार्टर फायनलला येऊन मित्रांनो प्रेसी नवगावचा संघ हारत होता त्यावेळेला खूप वाईट वाटलं जायचं. संध्याकाळी एकमेकांच्या वरती राग काढले जायचे. अनेक वेळेला असं व्हायचं की यार जे खेळलेत नाही तेच एकमेकांच्या वरती राग काढायचे. अशाही गोष्टी बऱ्याचशा झालेल्या आहेत, पण या होत असतात. एक मित्र परिवार, एक सहकारी या नात्याने जेव्हा आपण संघाला पाठिंबा देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी ज्या वेळेला येतो ना तेव्हा आपल्याला ती गोष्ट हवी असतं. आणि विजय कोणाला नको आहे? आज जयमल्लार नवगावला सुद्धा विजय हवाय. दिगंबर हामडे सुद्धा त्या विजयासाठी जद्दोजहद नक्की करणार. त्याला माहितीये एक चांगली ओव्हर रिझल्ट बदलू शकते, पण ती ओव्हर कोणता गोलंदाज घेऊन येणार ते पाहणं गरजेचं आहे. 18 मध्ये 17 हव्यात. या वेळेला चेंडू हवेत आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक धडपडतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय. हा षटकार आहे. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये हा क्षेत्ररक्षक झेल टिपेल असं वाटलं होतं, परंतु झेल झाला नाही आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. आज यासिनजी मला वाटतं ना की ते लांब लांब फटके बघण्याची जी काही इच्छा होती ना प्रेक्षकांची, त्याच्यामध्ये जयेश बोये म्हणत असावा की तथास्तु. आणखीन एक वोडा शॉट. इट्स अ ब्युटिफुल सिक्स. राईट राईट अजून राईट अजून राईट माझा राईट. येस 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 अजून थोडासा थोडा थोडा. येस ओके थँक्यू. नाही म्हणजे मगाशी माझ्याकडून जी चूक झाली होती, मी कव्हरला म्हणालो त्याच्या मागे कारणच की मला बॅटरच दिसला नाही. ओके एनिवे थँक्यू सो मच सर. ओळ्या मैदानाकडे मी येस तसं करतो नेक्स्ट टाइम. कधी कधी कमी हाईटचे आम्हाला लॉसेस सुद्धा होतात. 30 धावा धावफलकावर झाल्यात. प्रेसी नवगाव संघाला मिळालेला तारणहार फलंदाज, आणि अशा फलंदाजाला प्रेसी नवगावने दरवर्षी सातत्याने असे काही चांगले खेळाडू मैदानामध्ये ते आणले जातात. त्यांच्यावरती भरोसा ठेवला जातो, त्यांच्यावरती विश्वास दाखवला जातो. पंचांचा इशारा येतोय की चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितले जाते आणि अर्थातच तो वाईट साठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. 30 धावा धावफलकावरती झाल्या. सामना जिंकण्यासाठी केवळ 5 धावांची आवश्यकता आहे. पुढचा सामना सुद्धा तितकाच महत्वाचा असेल. बघा 30 धावा झाल्यात आणि त्यातल्या 30 धावांपैकी 29 धावा त्या जयेशच्याच आहेत आणि 1 धाव आहे ती वाईडची आहे. यावर्षी एक सामना झाला होता प्रारंभ, मला वाटतं फकीरपाड्याच्या मैदानावरती. ऋषी आणि ऋषिकेश राऊतचा सामना होता. अर्थात किम संघ मैदानामध्ये खेळत होता. 91 साधारण 90-91 धावा चेस करत होता. शुभम नॉन स्ट्राईक एंडला होता. जवळजवळ 80 धावा झाल्या होत्या. त्याच्यामधल्या 78 धावा या फक्त ऋषिकेशच्याच होत्या आणि साधारण तेवढ्याच 91 धावा मला वाटतं जवळजवळ काहीतरी मैदानामध्ये त्यांनी बनवल्या होत्या. तर अलीकडच्या काळामध्ये ही सिच्युएशन, एखादी सिच्युएशन पाहायला मिळते आपल्याला आणि त्या सिच्युएशनला पंचांचा इशारा आलाय. तिसऱ्या पंचांचं काय इट्स अ फेअर डिलिव्हरी. 5 धावांची अजूनही गरज आहे, पण ज्या मुद्द्यावरती आपण होतो त्या मुद्द्यावरती परत जावं लागेल. कारण असं म्हटलं जातं की जी मुंबई इंडियन्सकडे जो थिंक टँक आहे ना, की मुंबई इंडियन्सकडे एक बॉलिंग कोच आहे, मुंबई इंडियन्सकडे एक बॅटिंग कोच आहे, मुंबई इंडियन्सकडे बरेच सारं सपोर्टिव्ह स्टाफ आहे. त्या सपोर्टिव्ह स्टाफमध्ये आमच्या प्रेसी नवगावकडे सुद्धा तेवढाच मोठा सपोर्टिव्ह स्टाफ आहे आणि त्याच्यामुळे ते प्रत्येक वेळेला आपल्या खेळाडूला चीअरअप करतात, आपल्या खेळाडूला प्रोत्साहन देतात. आणि हे करत असताना एक गोष्ट मात्र नक्की आहे की नवीन नवीन खेळाडूंना, ज्या मुद्द्यावरती आपण होतो तिथे येऊया, की नवीन नवीन खेळाडूंना दरवर्षी मैदानामध्ये आणणं, त्यांना भरोसा देणं, त्यांच्यावरती विश्वास
विश्वास दाखवून त्यांना सतत प्रोत्साहित करणं, याच्यामुळे का होईना प्रेसी नवगाव संघ पहिल्या 4 मध्ये येण्यासाठी सदैव सुपरहिट संघ गणला जातो. आजही मैदानावरती ते झाले. जयेशने ज्या पद्धतीची खेळी केले, अजित मोहिते बऱ्याच चेंडूंची वाट पाहिल्यानंतर चेंडूंची वाट लावण्यासाठी स्ट्राईकला आले. खूप चांगली बॅटिंग गेले काही वर्ष सातत्याने अजित मोहितेने केले. या गेल्या दशकभरामध्ये अजित मोहितेने रतनबुवा सारखी मोठी स्पर्धा सलग 2 वर्ष सातत्याने जिंकणं असेल, ओपन फॉर्मॅट, आणि ते सुद्धा विके प्रतिष्ठानकडून खेळताना. त्याच्यानंतर सुप्रीमो मधल्या अजित मोहितेच्या काही चांगल्या इनिंग आपल्याला आठवाव्या लागतील. अनेक चांगल्या स्पर्धांमध्ये अजित मोहिते अतिशय शांत, संयमी आणि धीरोदत्तपणे खेळलेला आपल्याला पाहायला मिळालाय. आणि त्याच्यामुळे तो प्रत्येक वेळेला अनेक संघांचा सुपरहिट खेळाडू किंवा सुपर डिमांडेबल खेळाडू असतो. पंचांकडून इशारा आला की घोषित परिसरात चेंडू जातोय, 1 धाव मिळणार. एकेरी धावाने धरणे गुरुजी मला कळवतात तौफलकावरती धावा लागल्यात 33. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल आता केवळ 2 धावांची. केजी मित्रमंडळाने आयोजित केलेल्या महाशिवरात्री चषकामध्ये एका बाजूला सारचोलीच्या शैलेश पवार यांनी पुरस्कृत केलेल्या जय मल्हार नवगाव संघाला बॅटिंग करताना पहिल्या 4 षटकामध्ये केवळ 34 धावा जमवता आल्या. आणि त्याचं उत्तर सुद्धा तेच होतं. जर आपण यासिनजी मैदानामध्ये पाहिलं ना, तर सगळ्यात महत्त्वाचं होतं की ते 4 गोलंदाज. कोणतीही स्पर्धा जिंकण्यासाठी तुमच्याकडे केवळ फलंदाज असून जमत नाही, किंवा तुमच्याकडे एखाद दुसरा चांगला बॉलर आहे म्हणून जमत नाही. स्पर्धा मोठी असेल, स्पर्धा जर तुम्हाला जिंकायची असेल, तर तुमचे 4 गोलंदाज कोण आहेत हे अलीकडच्या काळात पहिलं पाहिलं जातं आणि ते पहिल्यांदा फिक्स केलं जातं. त्या 4 गोलंदाजाच्या जोरावरती तुम्ही स्पर्धेमध्ये जिंकू शकता. आणि म्हणूनच बॅट्समन मॅच जिंकवतो, गोलंदाज टुर्नामेंट जिंकवतात. रणजित रोगे या वेळेला गोलंदाजीला आलेत मैदानामध्ये. अर्थात पंचांकडून इशारा येईल की एकेरी धाव, ही एकेरी धाव असेल आणि त्याच्यामुळे सामना जिंकण्यासाठी आता औपचारिक पूर्ण केवळ 1 धावेची आवश्यकता आहे. पण महाशिवरात्री चषकामध्ये ज्याची मजा आपल्याला पाहायला आवश्यक असताना, मग ती चांगली गोलंदाजी असेल, चांगली फलंदाजी असेल, मागच्या विकी कलमेची गोलंदाजी आज मैदानामध्ये लक्षात राहण्यासारखी गोलंदाजी आहे की, कारण एकाच षटकामध्ये 5 सलग चेंडू निर्धाव टाकणं, अलीकडच्या काळामध्ये निर्धाव चेंडूला गोल्ड पेक्षाही अधिक रेट आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाहीये. सोना एका तोळ्याला 1,58,000 असेल तर एक मिडल ओव्हर तुम्हाला 2 लाखाची फायनल सुद्धा मारून देणार आहे. आणि याच वेळेला अजित मोहिते सहजगत्या आपल्या हातामध्ये ही 1 धावेची नोंद करतोय, सामना जिंकतोय. प्रेसी नवगाव संघ, मनपूर्वक अभिनंदन प्रेसी नवगाव आणि हार्ड लक टू शैलेश पवार अँड कंपनी. हॅलो, सकाळी या स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा झाल्यापासून या स्पर्धेला प्रारंभ झाला. अनेक दिग्गज संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आपण पाहिलं. काही दिग्गज संघ अगदी त्यांच्या लहान मोठ्या चुकांमुळे या स्पर्धेतून बाद झालेले आहेत. मात्र अजूनही काही संघ प्लॅनिंग प्रमाणे खेळ करून या स्पर्धेमध्ये अजून टिकून आहेत. या ठिकाणी उल्लेश नाखवा साखर यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे, त्यांना मी धन्यवाद देतोय. तसंच या ठिकाणी विनंती करतोय सर्व उपस्थित मान्यवर मंडळी असतील, प्रेक्षक वर्ग